नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे। व्हिडिओमध्ये आपण प्रश्न दुसरा बघणार आहोत। व्याख्या लिहा। तर पहिली व्याख्या कोणती आहे? प्लासेंटा प्रिव्हिया विचारला आहे आणि हा प्रश्न रिपीट झालेला आहे 3-4 वेळा। तर त्यामुळे प्लासेंटा प्रिव्हियाची व्याख्या तुम्ही तोंडपाठ करूनच ठेवा। गर्भाशयाच्या खालच्या भागात प्लासेंटा तयार झाल्यामुळे तो अकाली सुटतो आणि प्रसवपूर्व रक्तस्राव होतो। त्यासाठी रक्तस्राव किंवा अनअवॉइडेबल हॅमरेज असे म्हणतात। यालाच जरायुदर्शन प्लासेंटा प्रिव्हिया असे देखील म्हणतात। दुसरा आहे क्लोएझमा। हा पण एकदा रिपीट झालेला आहे प्रश्न। ही त्वचेची स्थिती आहे ज्यामुळे त्वचेवर ठिसूळ, अनियमित तपकिरी किंवा राखाडी तपकिरी ठिपके दिसतात। हे ठिपके अनेकदा गालावर, कपाळावर किंवा नाकावर तसेच बऱ्याच वेळा ओठावर दिसतात। गरोदरपणातील क्लोएझमा याला मेलाझ्मा किंवा गर्भधारणेचा मुखवटा असे म्हणतात, कारण ते सामान्यतः गर्भधारणेदरम्यान उद्भवते। तिसरा आहे व्याख्या लिहा। प्रसविका म्हणजेच मिडवाईफ। प्रसविका ही एक आरोग्य सेवा व्यावसायिक आहे जी महिलेच्या पुनरुत्पादन, आरोग्य आणि बाळंतपणात विशेषज्ञ आहे। गर्भधारणेदरम्यान, प्रसूती आणि प्रसूतीनंतर तसेच नवजात मुलांची काळजी प्रदान करते। हे तिलाच काय म्हणायचं? प्रसविका असे म्हणायचं। चौथा आहे अपूर्ण काळाचे प्रसववेदना। आता अपूर्ण काळाचे बालकची व्याख्या जशी आहे तशीच थोडीशी शब्द वेगळे, तशीच सेम व्याख्या आहे। गरोदरपणाच्या 28 आठवड्यानंतर व 37 आठवड्यापूर्वी जन्मलेल्या बालकास अपूर्ण काळ बालक असे म्हणतो। तर इथे प्रसववेदना विचारले, बालक विचारले नाही म्हणून तिथे आपण काय टाकायचं आहे? ज्या प्रसववेदना चालू होतात त्यास अपूर्ण काळाचे प्रसववेदना असे म्हणतात। म्हणजे गरोदरपणाच्या 28 आठवड्यानंतर व 37 आठवड्यापूर्वी ज्या प्रसववेदना चालू होतात त्यास अपूर्ण काळाचे प्रसववेदना असे म्हणतात। पाचवा आहे सर्वायकल डिस्टोसिया। ही एक दुर्मिळ स्थिती आहे जी प्रसूती आणि प्रसूती दरम्यान गर्भाशय ग्रीवा योग्य प्रकारे पसरत नाही तेव्हा उद्भवते। यामुळे दीर्घकाळ श्रम आणि थकवा येऊ शकतो। या कंडिशनला सर्वायकल डिस्टोसिया असे म्हणतात। अशा प्रकारे प्रश्न दुसरा कंप्लीट झालेला आहे आपला 1 जुलै 2015चा। तर पुढील प्रश्न मी तुमच्यासाठी लवकरात लवकर घेऊन येणार आहे। तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।